एल निनो जूनमध्ये सक्रिय होण्याचा अंदाज. अमेरिकेच्या सीपीसी सेंटरनं वर्तवला अंदाज. संपूर्ण मान्सून हंगामावर होणार एल निनोचा प्रभाव. यंदा वेळेआधीच मान्सून अंदमानात दाखल. अंदमान आणि निकोबारचा भाग व्यापला. 26 मे रोजी केरळात तर 5 जूनला महाराष्ट्रात दाखल होण्याचा अंदाज. राज्यातील धरणसाठा आणि पाणी टंचाईचं चित्र चिंताजनक. कोल्हापुरातल्या राधानगरी धरणात यंदा केवळ 35.40% पाणीसाठा शिल्लक. दुसरीकडे बीड जिल्ह्यात गोदावरी नदीपात्र पडलं कोरडं ठार. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंचा पुन्हा एल्गार. 30 मे पासून पुन्हा आमरण उपोषणाची जरांगेंची घोषणा. अंतरवाली सराटीत करणार आमरण उपोषण. आंदोलनाची घरोघरी जाऊन माहिती देण्याचं आवाहन. सातारा, कोल्हापूर, पुणे संस्थांचा GR काढा. मंत्रिमंडळ उपसमिती बरखास्त करून आरक्षणासाठी नवीन समिती स्थापन करण्याची मनोज जरांगेंची मागणी. अजितदादांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांची खासदार पार्थ पवारांबाबत थेट शरद पवारांकडे तक्रार केल्याची माहिती. कुटुंब प्रमुख म्हणून समज देण्याची मागणी. पवार मध्यस्थी करणार का याकडे लक्ष. नीट पेपरफुटी प्रकरणात बायोलॉजीच्या प्राध्यापिकेला अटक. मनीषा मांढरेंना पुण्यात CBIकडून अटक. आतापर्यंत नीट पेपरफुटी प्रकरणी 9 जणांना अटक. नीट परीक्षा रद्द झाल्याच्या नैराश्यातून 3 विद्यार्थ्यांची आत्महत्या. दिल्ली, राजस्थान, गोव्यातल्या विद्यार्थ्यांनी संपवलं जीवन. पुढारी न्यूजच्या इम्पॅक्ट नंतर MPSCचा मेगा रोडमॅप. रखडलेल्या भरती प्रक्रिया 6 महिन्यात पूर्ण होणार. PSI पदासाठी स्वतंत्र भरती प्रक्रियेवर गंभीर चर्चा. MPSCच्या नव्या मास्टर प्लॅनमुळे उमेदवारांना दिलासा. CBSE विद्यार्थ्यांना इयत्ता 9वी पासून 3 भाषा शिकणं अनिवार्य. 3 पैकी 2 भाषा भारतीय असणं आवश्यक. 10वी मध्ये 3ऱ्या भाषेची परीक्षा होणार नसल्याचं स्पष्ट. येत्या शैक्षणिक वर्षापासून अंमलबजावणी. रत्नागिरी जिल्ह्यात दुसऱ्या दिवशी देखील CNGचा तुटवडा. पहाटेपासून CNG पंपावर वाहनांच्या रांगा. CNG तुटवड्यामुळे रिक्षा चालक त्रस्त. अमेरिका इराणवर मोठे हल्ले करण्याच्या तयारीत. ट्रम्प प्रशासन आणि पेंटागॉनमध्ये हालचालींना वेग. अमेरिका इराण विरोधात लष्करी कारवाई करण्याच्या तयारीत. द न्यूयॉर्क टाइम्सची माहिती.